सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याची CISF मध्ये नियुक्ती. नांदुरा नुकत्याच आलेल्या केंद्र सरकारच्या नियुक्तीपत्रात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातून 8वा क्रमांक घेऊन नियुक्ती झाली आहे. यामध्ये नांदुरा येथील प्रसाद रामेश्वर औतकार या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने महाराष्ट्र सुरक्षा बल MSFची सेवा 4 महिने आधीच सुरू केली होती. अशातच केंद्रीय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने महाराष्ट्र सुरक्षा बल MSFची सेवा 4 महिने आधीच सुरू केली होती. अशातच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISFच्या नुकत्याच लागलेल्या यादीमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन महाराष्ट्रातून 8वा क्रमांक मिळवत प्रसाद रामेश्वर औतकार यांची नियुक्ती झाल्याने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार राजेशजी एकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे सभापती भगवानभाऊ धांडे, संचालक पुरुषोत्तम झालटे, बंटीभाऊ फणसे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद सरचिटणीस निलेश पाऊल झगडे, नांदुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुधीरभाऊ मुरेकर, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर, नांदुरा पंचायत समिती माजी सभापती ओंकारभाऊ जवकार, निमगावचे माजी सरपंच श्रीकृष्ण इंगळे, रामपूर माजी सरपंच पूजाजी पाटील, यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक प्रमोदभाऊ गायकवाड, अजयभाऊ भिडे, संदीप बापू देशमुख, नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम आगाव, शैलेश बहादूरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुराचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम चंदनगोळे, सौ अर्चनाताई चंदनगोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सदर CISF जवानांचे अभिनंदन केले. यावेळी सर्वसाधारण कुटुंबातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा CISF मध्ये नियुक्त झाल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा.